मित्रांनो, आज आणलेलं आहे मटण. हे बघू शकता तुम्ही, मटणने असं छान असं पाणी सोडलं आहे. भाकरी फुगली नाही का पण तुझ्यासारखी? नाचणीची भाकरी आहे. तू का आमलेटवर? स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज गटारी स्पेशल चालू आहे. मी तुम्हाला दाखवतो गटारीला आमच्या घरी काय बनतंय. तर मित्रांनो, आज आणलेलं आहे मटण. हे आहे बकऱ्याचं मटण. आज गटारी स्पेशलमध्ये बनतंय मटण. बारीक करतेस? बारीकच आहे ऑलरेडी. पप्पांना पण नाही चालत ना. हा, आज मम्मी पप्पा पण जेवायला येणार आहेत घरी. स्पेशली त्यांना आवडतं म्हणून नाही. हो, मटण त्यांना आवडतो. आम्ही रोज चिकनच खातो. म्हटलं यावेळेस गटारीला मटण करूया. तर मग आम्ही आणलंय आज मटण आणि आज आमची गटारी साजरी होते. तर पुढे पुढे तुम्हाला दाखवतो चिकन नाही, मटण कसं बनतं ते. तर मटण मस्तपैकी आता धुवून घेतात आहेत, मग मॅरिनेशन होईल. तर आता मॅरिनेशन करायला घेतलेलं आहे. मटण मस्त मॅरिनेशन होतं आहे. मसाले मिक्स होतात आहेत. काय काय टाकते? तिखट मसाला टाकला, लाल तिखट, धना पावडर, आणि हळद. हळद थोडी जास्त टाकते. कुठल्याही नॉनव्हेज प्रकारामध्ये थोडी हळद जास्त टाकायची. आणि हे आपलं मीठ. आणि हा आहे एव्हरेस्टचा मटण मसाला. हा एव्हरेस्टचा मटण मसाला आहे मित्रांनो. बनवलेली फ्रेश आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीरची मस्त पेस्ट करून घेतले. ती पेस्ट पण मिक्स करता येतात त्याच्यातच. आणि मग हे आता काय करायचं, किती वेळ ठेवायचं? तुम्हाला तुमच्याकडे जास्त वेळ आहे तर तुम्ही 1-2 तास ठेवलं तर छान मॅरिनेट होतो. पण आज ह्यांनी आणलेले म्हणून मी 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे आणि करायला घेणार आहे. कारण की मला वाटण पण बनवायचं आहे. हिला वाटण पण लागणार आहे मटणला. तर फ्रेश वाटण असं मी बनवणार आहे. तिथपर्यंत हिला मी मॅरिनेट करून ठेवू. म्हणजे अर्धा तास तरी मॅरिनेट होईल ना? हां, होणार. अर्धा तास मॅरिनेट करा. मॅरिनेट झाल्यानंतरच त्याचं खाण्याची जी टेस्ट असते ती एकदमच वेगळी आणि मस्त अशी लागेल. जेवढा वेळ जास्त मॅरिनेट असेल तेवढी चव जास्त वाढते आणि मटण किंवा चिकन सॉफ्ट होतं. तर हे आहे मटण. गटारी आज स्पेशल होणार आहे. मग हो, आता काय श्रावण येईपर्यंत जी वार ती सर्व गटारी. श्रावण आल्यानंतर मग काय? मग श्रावणानंतर व्हेज, तुमचं प्रोटीन पनीरनी. मग व्हेजमध्ये तुम्हाला आम्ही मित्रांनी दाखवू. हो, तुमच्यासाठी श्रावणमध्ये सगळे व्हेज प्रकारचे व्हिडिओज येतील. व्हेज व्हिडिओज येतील तुम्हाला, व्हेज जेवणाचे. श्रावणात मग आम्ही कुठे कुठे जाऊ ते चाललंय आमचं एक जागा जायचं प्लॅनिंग. बघू, आम्ही गेलो तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करू. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला एक चांगला व्हिडिओ बघायला मिळेल. एका ठिकाणी जायचं प्लॅन चालला आहे, बघूया. आता आपलं झालेलं आहे. हे मॅरिनेट झालेलं आहे पूर्ण मटण. आता ह्याला थोडा वेळ ठेवून देऊया आपण, जवळपास अर्धा तास. अर्धा तास जाईल मला वाटण करायला ना? हो, ठीक आहे. चित्रनेला मस्त मॅरिनेट होऊ दे. मटण मस्तपैकी ढाकून ठेवलं आहे आणि आता वाटण करण्यासाठी कांदे आणि लसूण, अजून काय टाकलं? कांदा, लसूण आणि आलं हे वाटण्यासाठी घेतलेत. गरम झाल्यानंतर मग ते त्याचं वाटण करून घेऊया. कांदा वाटून चालू आहे, भाजतात आहेत. त्यामध्ये आपले खडे मसाले पण टाकायचे. काळा मिरी आणि
बडीशेप आणि चक्री फूल, दालचिनी सगळं टाकून हे सगळं व्यवस्थित भाजायचं आपल्याला कांदा. एक कांदा एकदम ब्राऊन झाला की मग त्याच्यामध्ये आपण टाकूया खोबरं. तर मित्रांनो आता खोबरं टाकलेलं आहे, सुकं खोबरं आहे. हो, सुकं खोबरं टाकलेलं आहे आणि त्यात. खोबरं हिने माझ्याकडून आज वाटून घेतला नाही, 2 वाट्या मी आज किसून दिल्यात खोबऱ्याच्या. हा, जसं नेहमी करून देतात. आता नेहमी? लेट झालेला म्हणून. आता ह्याचं मस्तपैकी वाटण बनवूया. खोबऱ्याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, नाहीतर तो कच्चा कच्चा वाटतो वाटण्यामध्ये. म्हणून व्यवस्थित आपण एकदम ब्राऊन करून घेऊया. इथे मस्तपैकी गटारीची तयारी चालू आहे. मटण बनतोय आणि बाहेर बघा, बाहेर पाऊस चालू झालाय मस्तपैकी. काय टाकते अर्जू? तेल. आता हे तेल टाकलं मी. त्यात आपण हे खडे मसाले टाकूया. खडे मसाले आपण वाटणमध्ये टाकलेले आहेत म्हणून जास्त नाही घ्यायचे. 2 लवंग टाकली आहे, 2 इलायची, तेजपत्ता, कांदा आणि हे आपलं लसूणचं पेस्ट. थोडं जिरं टाकूया आधी आपण. मग लवंग, 2 इलायची आणि हा तेजपत्ता. ते थोडं फुटलं ना खडे मसाले, ते मग आपण त्यात कांदा टाकूया. वा, काय मस्त सुगंध सुटलाय. मग आता काय त्याच्यानंतर? त्याच्यानंतर कांदा आपल्याला एकदम ब्राऊन करायचा आहे, एकदम ब्राऊन करून घ्यायचा आहे. मग त्याच्यामुळे आपण हे पेस्ट घालूया, आलं लसूणची. मित्रांनो, आलं लसूण पेस्ट टाकते. मित्रांनो कांदा पण मस्त ब्राऊन झालेला आहे, बघू शकता. आता बघूया पुढे काय होतंय ते. हे आपला काही आपण टाकूया त्याच्यात मटण. मटण मॅरिनेट केलेलं आहे. आता ह्याला किती शिट्या करणार? 5-4. 5-6 तरी करायला. मटण असल्यामुळे थोड्या शिट्या जास्त टोपामध्ये पण करायला. आपण करू शकतो, पण तुला त्याला वेळ जातो. कुकरमध्ये कसं पटकन होतं. कुकरमध्ये पटकन होतो, टोपामध्ये थोडासा वेळ जातो, म्हणून कुकरमध्ये केलेलं आहे. आता आपण आहे ना ह्याला थोडं पाणी सुटेपर्यंत त्याला फक्त ह्याच्यामध्ये शिजून देऊया, वरती पाणी ठेवूया. हे बघू शकता तुम्ही, मटणने असं छान असं पाणी सोडलं आहे. आता त्यात आपण गरम पाणी टाकू शकतो. गरम पाणीच टाकायचा, त्याच्याने टेस्ट चेंज नाही होत मटणाची. आता ह्याच्यात मी गरम पाणी टाकून घेते आहे आणि आता मी हे कुकर बंद करणार आणि 5 ते 6 शिट्या करून घेणार. हे बघा, कुकर मी आता बंद केलेला आहे आणि दुसऱ्याकडे मी दुसऱ्या कुकरमध्ये भात लावला आहे आणि ह्याच्यामध्ये मटण लावलं आहे. आता ह्याच्या शिट्या झाल्या की नंतर आपण ह्याला वाटण लावू. मटण मस्त तयार झालेलं आहे. आता वाटण लावायचं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, ते आता आपण लावून देऊया. मी आता ह्याला परत मस्तपैकी शिजवून घेऊया.
खुशबू तर खूप मस्त येते. अरे वा, आज मटणाबरोबर भाकरी पण आहे. मटण रेडी झालेलं आहे आणि आज इथे बनते भाकरी. तांदळाची आहे का ज्वारीची आहे? ज्वारीची भाकरी आहे. जेवायला मजा. भाकरी फुगली नाही का पण तुझ्यासारखी? तू फुगतीस तशी भाकरी नाही फुगली. हं? साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. ही बघा भाकरी फुगलीच नाही मित्रांनो. ही कशी फुगते माहिती नाही. दाखवेन तुम्हाला एक दिवशी ही कशी फुगते ती. ह्याच्यानंतर मला नाचणीची पण भाकरी बनवायची आहे. मस्त नाचणीची भाकरी आहे. कसं आलंय बाप्पा जेवण? मटण बरोबर झालंय? कसं आलंय मम्मी? मटण कसं आलंय? पारतू का ऑमलेटवर? चला तर मित्रांनो, आता आम्ही मस्तपैकी जेवतो. गटारी झाले आणि आता रात्रीचा फुटबॉल खेळतोय. रात्रीचा कोण फुटबॉल खेळतो रे? चल ये इकडे. तर मित्रांनो, गटारी मस्त साजरी झाली आज. मम्मी पप्पा पण आलेले, मस्त जेवले सर्व. आणि आता आम्ही ह्या ब्लॉगचा एंड इथेच करतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. अजून मजेदार मस्तपैकी व्हिडिओ असेच येत राहतील. आणि लाईक आणि शेअर पण करा. तो चलो, बाय बाय.